शेअर ट्रेडिंगमध्ये 1,10,00,000ची फसवणूक झाली आहे। नगरमध्ये 4 जणांच्या मुसक्या आवळल्यात। नगर तालुक्यातील एका आयटी इंजिनियरला शेअर ट्रेडिंगमध्ये 20 ते 30% अधिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून 1,10,80,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या 4 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील महावीर कांबळे, प्रवीण लांडे, शिवाजी साळुंके, सागर कुलकर्णी अशी या 4 आरोपींची नावे आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे यांच्याकडून। स्वप्नील, शेअर ट्रेडिंग मध्ये 1,10,00,000ची फसवणूक झाली। आता या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। काय अधिक माहिती? नक्कीच नगर तालुक्यामध्ये एका आयटी इंजिनियरला शेअर ट्रेडिंग मध्ये जवळपास 20 ते 30% अधिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून जवळपास 1,10,80,000 रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। यामध्ये 4 जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हाही दाखल केलेला आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील महावीर कांबळे, प्रवीण लांडे, शिवाजी साळुंके, सागर कुलकर्णी असे आरोपींचे नावे आहेत। यामध्ये SMC ग्लोबल सिक्युरिटीज कंपनी यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास 20 ते 30% नफा मिळवून देण्याचं आमिष या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं। या संदर्भामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 4 बँक अकाउंट याबाबत त्याची माहिती प्राप्त झालेली आहे। इतर बँकांचाही यामध्ये शोध घेत असल्याचं सायबर पोलिसांकडून सांगण्यात आहे। नक्कीच, त्यामुळे आता या 4 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र आणखी कोणाची अशी फसवणूक होऊ नये यासाठी सायबर पोलिसांकडून नागरिकांना कशा पद्धतीने आवाहन करण्यात येते किंवा कशा पद्धतीने जनजागृती करण्यात येते? नक्कीच यामध्ये सायबर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। कुणीही अशा फसव्या आमिषाला बळी पडू नये आणि कोणत्याही मोबाईलवर हे नक्कीच, त्यामुळे स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शेअर ट्रेडिंग मध्ये 1,10,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे।